आज आपण बनवणार आहोत चमचमीत अशी फ्लावरची भाजी, म्हणजे जी की आपण म्हणतो फुलगोबी। आता आपण गॅस पेटवून घेतलेला आहे इथे। आता आपण इथे बघू शकतो मोहरी आपण टाकलेली आहे आणि मोहरी तेलामध्ये तडतडली की आपल्याला टाकायची आहे अद्रक लसणाची पेस्ट। ही पेस्ट अद्रक आणि लसणाची एकतर तुम्ही खिसून घेऊ शकता किंवा कुटून घेऊ शकता किंवा मिक्सरने पण काढू शकता। आता जशी मोहरी तडतडेल तसं आपल्याला टाकायची। आता इथे बघू शकता मोहरी तडतडत आहे। त्यानंतर आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे त्यामध्ये। ते लाल झाला लसूण की आपल्याला त्याच्यामध्ये फ्लावर टाकायचं आहे। फ्लावर झाला की आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचे आणि हे पूर्ण मिश्रण चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचे। आपल्याला झाकण काढून बघायचं, एक 5 ते 7 मिनिटाची आपण वाफ दिलेली आहे। बघू शकता कशा प्रकारे वाफ आलेली आहे। आणि हा जो फ्लावर आहे, आता जनरली आपण काय करतो की बाबा आणतो आणि ठेवतो, तर शक्यतोपर्यंत ज्या दिवशी आपण फ्लावर आणलाय त्याच दिवशी आपण भाजी करायची, कारण जो त्याचा उग्रवास असतो जसं जसं आपण ठेवत जातो तसं तसं त्याचा उग्रवास कधी कधी येतो आपल्याला फ्लावरचा। तर त्यासाठी आपण ज्या दिवशी आणतो किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण फ्लावरची भाजी करायची, ज्यामुळे की ते एकदम फ्रेश लागतो आणि त्याचा उग्रवास आपल्याला येत नाही। सगळ्यात आधी आपल्याला टाकायचं आहे 2 चमचे तिखट, काळा मसाला घरी जे आपण बनवतो तो, हळद आणि ही धण्या जिऱ्याची पूड आहे। जर असेल तुमच्याकडे टाकू शकता, नसेल काही हरकत नाही। आता आपल्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता इथे कशी अशी चमचमीत झाली आहे भाजी। आणि सकाळी सकाळी आपल्याला खूप घाई असते, तर ही भाजी पटकन होते, एक 10 मिनिटामध्ये ही भाजी रेडी होऊन जाते। आता इथे बघू शकता पूर्णपणे आपली भाजी जी आहे ती शिजलेली आहे। हे बघा इथे बघू शकता हा पूर्ण अख्खा आहे, तर आपण इथे कट करून बघू। बघू शकता इथे रंग पण किती छान आलेला आहे। आता आपण सुरुवातीला थोडंसं तेल टाकलेलं, पण जेव्हा आपण वाफ दिली त्याच्यानंतर आपण तिखट आधी ह्याच्यासाठी घातलं कारण तेलामध्ये तिखटाचा रंग खुलून दिसतो, त्यामुळे आपली भाजी तेल जरी कमी असलं तर भाजी अशी चमचमीत दिसते। आता आपल्याला ॲड करायचं आहे मीठ। मला सुकी भाजी असेल तर थोडंसं पाणी ॲड करू शकता, आणि जर जास्त हवी असेल पातळ प्रमाणात तर तुम्ही जास्त पाणी ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। आता आपल्याला थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं। आता एक 3 ते 4 मिनिटं आपल्याला वाफ येऊ द्यायची या भाजीला।
2 ते 3 मिनटं झालेले आहेत. आता आपण काढून बघूया. बघू शकता इथे किती छान प्रकारे भाजीचा जो कलर आहे तो आलेला आहे. अशा प्रकारे आपली रसरशीत अशी फ्लावरची भाजी झालेली आहे. तुम्ही एक नाही तर 2 पोळ्या एक्स्ट्रा खाऊ शकता याबरोबर. आणि नाही ह्याच्यामध्ये कुठलीही ग्रेव्ही आपण घातलेली नाही आहे आणि अतिशय चविष्ट अशी झालेली आहे.